नमस्कार मंडळी, सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. वाजलेत आता 7:45. मी चालले आता स्टेशनला. सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. ओके. आणि खूप दिवसांनी मी हा ब्लॉग शूट करतोय. तर बघूया. तर आता मी चालू स्टेशनला. एक भाडा कॉलरचा ते घेऊन येणार. त्याच्यानंतर बघू, पुढे कंटिन्यू राहा. बघूया कशी सुरुवात होता. अजून एक नंतर 12चा मांडवीचा भाडा तासोडूचा. ठीक आहे, कंटिन्यू राहा. आज खूप दिवसांनी ब्लॉग सुरू केलाय. चलो मंडळी, तुम्ही बघू शकता समोर हा आपल्या नादोडे गावातील चव्हाटी देवीचं मंदिर. जस्ट या 1 तारीखला उद्घाटन झाला. मे महिन्याच्या 3-4 तारीखपर्यंत उद्घाटन होतं. आपल्या गावातलं रोड चिडवणा फाट्यात वारगाव चिडवणे. लेट्स गो. आपला पूल. आणि आपण आता आलो आहोत आपल्या शिडवणे फाटा, वारगाव शिडवणे फाटा. थोडं हलता, कारण की रोडवरती तेवढं खाली होता मोबाईलला. हा आहे आपला बांधवाडी फाटा आणि आपण आता घेतोय टर्न. आणि हा रोड आपला धबधब्याला सुद्धा जातो. आपली शेरपे धबधबा, काचीचा पूल सर्वांना माहीतच असेल. सगळ्यात एवढा हिरवागार निसर्ग, सर्वत्र हिरवा, हे तुम्हाला फक्त आपल्या कोकणातच बघायला मिळणार. थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं दिसता. काय झालं, थोडेसे शिंतोडे पण पडतात. तर मित्रांनो 8:30 झाले आहेत आणि जस्ट आपली कोकण कन्या एक्सप्रेस आलेली आहे प्लॅटफॉर्मला. बारीक बारीक पाऊस पण पडता. मुंबईचे चाकरपणी उतरतो. आता येऊची गर्दी पण कमी झाली, कारण मेचा सीझन संपला आता. तर आपले पॅसेंजर आले आहेत. हॅलो. चलो, कसा आला प्रवास? हा मग ते प्रवासात तसं चालत होता. गर्दी बघू शकता आपल्या वैभववाडी स्टेशनला. नादवडा. सुनील कोकरे ये आला. चंद्र हा, बोल काय म्हणतो रे. इकडे चला. तर हे आपले वैभववाडी रेल्वे स्टेशन. बस अयो चला. ओके, चलो अभी हम जा रहे भाडा लेके. माझा स्टँड तुटला, त्याच्यामुळे मोबाईल लावू शकत नाही. घरी जाऊन जुगाड करते ते का. चला बाय बाय. वे टू स्टेशन. तर अशा प्रकारे आता दुसरा भाडा घेऊन चाललंय स्टेशनला. कुठली गाडी रे आपली? तेव्हा गाडी ना, तेव्हा गाडीचा. हाय. गाडीत सामान लोड केलेला. ओके, चला गाडीचा टाइम झालो. ए बाय, आजा. हाय गाइस, हेलो, हाय बाय. चलो 1 2 3. 1 2 3.
तेरा करू गिनगिन गिनके इंटट अशा प्रकारे आपला वाघ्या मामा लाकूड फोडता. हुप्पा हुय्या. झाडात फणस किती लागलेत बघा. फणस हे फणस खातात काय रे? होय गो फणस खातात पळत कशा. नाहीतरी मुंबईत जाता भेटून घेता. रडू नको गो रडू नको. त्याला अशा प्रकारे चाकरपणी चालले जातात मुंबईकडे. बघ तू आहेच गावा तू नको बाय करू. हे बाय बाय तरी करा. सेल्फी ना व्हिडिओ चालू. चला बाय. मित्रांनो जस्ट एक स्टेशनला भाडा सोडलाय आणि आता येता येता रोडवरून येतात एक सीन बघितलं तर मला दाखवते बघा. आता दोन मुली आहेत लेडीज. एक ट्रॅक्टर चालवता मिनी ट्रॅक्टर आणि पाठी बसली आहे. छान वाटलं बघून. म्हटलं जरा गाडी थांबूया. मी आता आहे बांधवाडी फाट्यावरती. तर बघा बघू शकतास मागून येईल बघा. मिनी ट्रॅक्टर आईवरती चालला. आय थिंक ते बहिणी असतील पण छान वाटलं बघून. ओके चल बघूया अजून दिवसभरात काय अजून नवीन नवीन बघायला मिळतं. कंटिन्यू राहा. चला बाय बाय. तर मित्रांनो जस्ट एक भाडं आणलं आहे आपले कोळी डॉक्टर यांच्या इथे दिलेत आतमध्ये. आणि सो गाईज आता आम्ही जातो आमच्या वैभववाडी मार्केटला आणि आमच्यासोबत आहे आपला मोठ्या काकांचा मुलगा वैभव नादवडेकर. वैभव नादवडेकर ते आहेत आपले जिम ट्रेनर. आणि आम्ही बाईकवरून चाललो आहे करत. बघू शकता ही आपली ॲक्टिवा आणि आहे आपला वैभववाडीचा रोड तरा वैभववाडी. झालं का बॅकला हे रस्त्याची दुरवस्था आहे आमची. दुरव्यवस्था म्हणजे ऑन कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. हे पूर्ण चढाव होता त्या खोदून एकदम लेवल केलेली आहे. आता पावसाळ्यात माझा एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल झाला बघा. इथं टाकलेलो होतो बाईक घसरत होते. तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर हा आपल्या वैभववाडी रेल्वे फाटक जवळील हा रस्ता आहे. पूर्ण धूळ पण नाका तोंडात जाता. अरे स्वप्नील कदम आहेत कोकणचा मेल आणि मी वैभव नादवडेकर. पण चॅनल आहे वैभव नादवडेकर म्हणून होय ना रे. मेन असं आहे आपलं फाटक आहे ते इथून खालून अंडरग्राऊंड प्लॅनिंग चालू आहे रोडचं. इथून काढून ते डायरेक्ट त्या साईडला म्हणजे हा जो सिग्नलसाठी गाड्या थांबत आहेत आणि जे तिथे ट्रॅफिक होतं ते थोडं कमी होईल. तर मंडळी आज पेट्रोलांसाठी पंपावर गेलो होतं आहे आणि पंपावरती पेट्रोल भेटत नव्हता. म्हणजे फक्त याच्यातच गाडीतच देत होते भरून. आणि माझी रिक्षा लागली रिझर्वला. छोटी गाडी नेलं होतं आहे. गाडीतच फुल करून आणलं पेट्रोल. तर आता आपण काढूया बॉटलमध्ये आणि त्या मग रिक्षामध्ये आपण टाकणार. ठीक आहे चलो ते चला. तर आपण आता पेट्रोल काढूया आणि तुमका पेट्रोल काढूची नवीन टेक्निक दाखवत आहे. ही टोटी घ्यायची कधी टाकायचं ती हात ठेवायचो.
अशा प्रकारे आपला पेट्रोलीला हात असं टाकून बॉटल दाबायची आणि सोडायची हात पॅक करून. अशा प्रकारे आपलं पेट्रोल येतं. सो मंडळी, अशा प्रकारे आपली 3 बॉटलला पण पेट्रोल काढलं. चलो अभी हम जा रहे हैं ट्रॅक्टर धरने. ट्रॅक्टर 2-3 मळ्या उकळदोड करूची आ, भाजी फिरूची आ. ओके, बाय बाय मंडळी. आता मी पेट्रोल आणि ऑइल घेऊन जातोय वरती मळ्यात. जरा भाजी घालूची आ, ट्रॅक्टर धरूचा त्यासाठी. सो हे आहे आता आपला संध्याकाळची वेळ. तर थोड्या वेळात सूर्य मावळत 1-1.5 तासात. तर अशा प्रकारे आपण आलो आहोत आमच्या मळीमध्ये. हे एवढे कोपरे उकळदोड करूचे आहेत. हे आपले ट्रॅक्टर. ही भेंडी केलेली होती, रान पण भरपूर झाला. भेंडी आता बऱ्यापैकी झाली, आता काढून टाकतात पप्पा. भेंडी डायरेक्ट उपळून टाकायची. हे पप्पा, ये मदर ऑफ इंडिया. चला तर ट्रॅक्टर चालू करतो. खूप दिवसांनी बंद होता, खूप दिवस. तर मंडळी, आता जरा मधी खूप दिवस ट्रॅक्टर बंद होता आणि आता जरा खूप दिवसांनी मी ट्रॅक्टर चालू करू गेलो. त्याच्यामुळे चालू होता की बघूया पहिल्या किकमध्ये. ओके, गाइस, जस्ट आपली एक मळी झाली आहे उकळ करून. परत त्याच्यात धूळ मारूची आहे आणि एक तुमका दाखवत आहे. अगोदर ना आम्ही भाजीसोबत एका साईडला मी रताळी लावला होता बघा. अरे बाबा, किती मोठं झालं बघा. पण ते तुटले यार त्या ट्रॅक्टरच्या फळाने. हे बघा, म्हणजे हे इथून असे तिथे सगळी रताळी आहेत, ते वेली तसेच ठेवलेली आहेत. अरे यार, हा ना, हे बघा, हे किती मोठा रताळ बघा. याच्यासोबत होता, इकडं तुटला. हे आपला बबलू बाबू भैया. हा, तर मंडळी अशा प्रकारे आपले 1, 2, 3, 4 मळ्याची उकळ आणि दूड करून झाली आहे. 2 मळ्याची नंतर करणार, कारण ते बेणे होते धरून. याच्यातून भेंडी काढूची, रान आणि भेंडी वाढली, याच्यातली झाली. ओके, चला याच्यामध्ये आता पालेभाजी आणि अजून काय नाही काय टाकणार पुढे. चलो फिर बहुतेक हा ब्लॉग आपला मोठा होणार आहे आजचा. आपण इथेच रजा घेऊया. आणि माझी व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज, आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज यार सबस्क्राईब करा. ओके, लाईक करा, शेअर करा. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.